मतदान पार पडलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये दोन्ही बाजूंनी अनेक नेते सक्रिय होते। त्यापैकीच एक होते आमदार या ठिकाणी आपल्यासोबत असलेले अमोल मिटकरी। अमोल दादा, तुम्ही स्वतः त्या ठिकाणी होतात, लोकांशी बोललात। अजित दादांनी असं म्हटलंय की चंद्रकांत पाटील यांनी प्रचाराच्या सुरुवातीला येऊन जे वक्तव्य केलं होतं की आम्हाला फक्त शरद पवारांचा पराभव करणं हेच उद्दिष्ट आहे आणि ते वक्तव्य जे आहे ते कमी जे मतदान झालं, मतदानाचा टक्का जो घसरला त्याला कारणीभूत आहे। नाही बघा, मतदानाचा टक्केवारी जर आपण बघितली तर अंतिम टक्केवारी ही 60% वर गेलेली आहे। चंद्रकांत दादांनी केलेलं जे वक्तव्य होतं ते निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं वेदनादायी होतं, आमच्या दृष्टीनं ते चुकीचंच होतं आणि त्याला तात्काळ प्रतिक्रिया पण आम्ही दिली होती। त्याच्यामुळे त्यांनी वक्तव्य केलं आणि वक्तव्य केल्यानंतर मग परत अजितदादांना ते जरा चुकीचं वाटलं, म्हणजे दादांना स्पेसिफिक सगळ्यांना, पण त्याच्यानंतर कुठं तुम्हाला चंद्रकांत पाटील बोलताना दिसले नाहीत। इतकंच काय, अजितदादांनी तेच सांगितलं ना की बाबा तुम्ही ते बोललेलात ते चुकीचं बोललेलात आणि त्यानंतर चंद्रकांत पाटील बारामतीच्या प्रचारातून गायबच झाले। नाही नाही, बरोबर आहे ना की असं जर काही म्हणजे एकदम शेवटी बारामती म्हणजे एक भावनिक पवार साहेबांचा टच असलेली जागा ही आहे सगळी, त्याच्यामुळे तिथं येऊन पवार साहेबांवर टीका केली तर ती जनताच काही स्वीकारत नाही। त्याच्यामुळे जो टक्का घसरला असेल मोस्टली बारामतीमधला, त्याला त्यांचं वक्तव्य कारणीभूत असू शकतं, पण त्याचा परिणाम मतावर झाला असेल असं मला वाटत नाही। जे काही सुनेत्राताईंना मतं पडायची होती ती पडलीच। अजितदादांनी स्वतः असं म्हटलंय की हे जे काही झालं कमी मतदान तर ते वक्तव्याचा एक तो परिणाम होता आणि त्यामुळे आम्ही चंद्रकांत पाटलांना सांगितलं की तुम्ही आता गप्प बसा। बरोबर आहे, दादांनी जे सांगितलं असेल त्यामध्ये तथ्य आहे, कारण दादा काही लबाड बोलणारे खोटे बोलणारे नेत्यांपैकी नाहीत। त्यांनी जे काही बोललं त्यांनी चंद्रकांत दादांना कळवलं असेल आणि हा फटका टक्केवारी जी कमी पडली निश्चितच तो साहेबांवर टीका केल्यानंतर झाला असेल, पण परत त्यांना ताकीद दिली गेली की इथून पुढे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जे आदरणीय साहेब आहेत त्यांच्यावर काय कुठे टीका टिप्पणी होता कामा नये अशी ताकीद पण त्यांना दिली असावी। त्यानंतर अमोलजी आपण पाहिलं की बारामतीच्या प्रचारामध्ये ना देवेंद्र फडणवीस आले, ना पंतप्रधान नरेंद्र मोदी आले, ना अमित शहा आले। पंतप्रधानांनी एक संयुक्तिक सभा घेतली पण ती पुण्यामध्ये घेतली, बारामतीमध्ये स्पेसिफिक आले नाहीत, ना देवेंद्र फडणवीस आले। तर हे का घडलं असावं? याचं कारण असं आहे की बारामतीमध्ये विकास काम आणि अजितदादा असतील किंवा पवार साहेबांनी उभी केलेली बारामती जी आपण ऐकत आलो, आजपर्यंत बारामतीच्या इतिहासात अशा कुठल्या दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांच्या सभा झाल्या नाहीत। आता इथे असं होतं की सुप्रियाताई विरुद्ध सुनेत्राताई असा तो संघर्ष होता, एकीकडे दादांची विकास कामं आणि एकीकडे आदरणीय पवार साहेबांची बारामती। त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं नाही की स्पेसिफिक तिथे जाऊन आपण त्यांच्या सभा घेणं काही गरजेचं होतं असं मला वाटत नाही। ती जी म्हणजे हे होती तो पॅच होता तो दादांनीच भरून काढला, तो फायदा झाला असता समोरच्या बाजूला। कुठं नाही, बारामतीमध्ये दुसऱ्या कुठल्याच पक्षाची सभा होता कामा नये। तिथं बारामती म्हणजे बारामती विरुद्ध पवार, घड्याळ म्हणजे घड्याळाला मतदान लोकांनी केलं। पण हे झालं चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याबद्दल, मात्र रोहित पवारांनी पण बरोबर त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला, एक भावनिकतेकडे ही सगळी निवडणूक वळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्याला तर संधीच पाहिजे होती, त्याला ती सापडली, तो बोलत गेला, पण त्याच्या बोलण्यामुळं ते बुमरँग झालं। जेव्हा रोहित पवार रडले त्यावेळेस ती सगळी निवडणूक पलटली आणि तो फायदा आम्हाला झाला। शेवटचा प्रश्न, बारामतीमध्ये जो निकाल आहे तो कसा लागेल, कितीचं मताधिक्य असेल सुनेत्रा पवार यांना असं तुम्हाला वाटतं? 1 लाखाच्या मतांनी सुनेत्राताई विजयी होती। धन्यवाद। तर एकीकडे अजित पवार असं म्हणतायत की चंद्रकांत पाटील यांच्या त्या वक्तव्यामुळे की आम्ही फक्त बारामतीमध्ये शरद पवारांचा पराभव करण्यासाठी आलेलो आहोत, हे चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य कमी मतदान होण्याला कारणीभूत ठरलं आणि त्यामुळे आता त्या वक्तव्याबद्दल अमोल मिटकरींसारखे प्रवक्ते देखील बोलायला लागलेत। मात्र हे बोलणं जे आहे ते मतदान झाल्यानंतर होतंय हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे। जर नाराजी होती अजित पवारांची आणि त्यांच्या पक्षाची तर ती मतदानाच्या दरम्यान त्यांनी जाहीर केली नाही, हेही आपण लक्षात घ्यायला हवं। कॅमेरामन विजय राऊत समंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।